नमस्कार, मी आयशास मराठी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत करते। आज भाजीला जर काही नसेल तर ही वड्याची म्हणजे सांडग्याची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा। काही लोक याला वड्याची भाजी म्हणतात, काही सांडगे म्हणतात। हे वडे कसे बनवले जातात ह्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे चॅनलवरती, तीही तुम्ही बघा। आणि आता अगदी इन्स्टंट पटकन आपल्याला ही भाजी बनवायची असेल तर ती कशी बनवायची ह्याची रेसिपी मी आज तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी सुरुवातीला हे जे काही वडे आहेत आपण बनवून घेतले, हे मस्तपैकी मंद आचेवरती भाजून घ्यायचे। त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतले मी। तेल घालून आणि असे थोडेसे चॉकलेटी रंग येईल या पद्धतीने भाजून घ्यायचे। आणि आता हे व्यवस्थित असे भाजून खुरपूस झाले पाहिजे। त्याचा एक वेगळा सुगंध येतो भाजताना, तो भाजलेला सुगंध आला पाहिजे। आणि आता तेल घालून घेतले, त्यामध्ये मी 1 चमचा मोहरी घालून घेतली होती। आता 1 वाटी मी बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेतला आहे। आता मंद आचेवरती हे व्यवस्थित कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। थोडे लसूणचे तुकडे मी घालून घेतले, लसूणचे 4-5 तुकडे मी करून घेतले होते, तेही मी यामध्ये घालून घेतले। आता 1 हिरवी मिरची मी उभी चिरून घेतली होती, ती घालून घेतली। 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालून घेतले, फ्रेश कढीपत्त्याची पाने घालून घेतले फ्लेवर सुंदर येण्यासाठी। आता 1 चमचा जिरं मी घालून घेतले आणि यामध्ये आता 1 चमचा मी धना पावडर घालून घेतली आहे। धना पावडर घातल्यानंतर यामध्येच मी 1 चमचा हळद पावडरही घालून घेतली आहे। आता ही फोडणी आपण तयार करतोय, त्यासाठी यामध्ये आता मी बारीक चिरून घेतलेला 1 अर्धी वाटी टोमॅटो घालून घेतला आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून कांदा थोडासा मऊ होईल आणि टोमॅटो थोडासा शिजला जाईल इतका वेळ ते मस्तपैकी मऊ होईपर्यंत मंद आचेवर फ्राय करून घ्यायचे तेलात। आता यामध्ये चिमूटभर हिंग मी घालून घेणार आहे। हे बघा, साधारणतः अर्धा चमचा हिंग तुम्ही घालू शकता। अर्धा चमचा हिंग मी घालून घेतला। आता यामध्ये हे व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत फ्राय होऊ द्यायचं आहे। आणि त्यानंतर यामध्ये गरम मसाला, रेड चिली पावडर म्हणजे लाल मिरचीची पावडर मी घालून घेतली, तो थोडासा गरम मसाला घालून घेतला आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे। स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली होती मी ही कोथिंबीर। आणि आता हे 2 मिनिटासाठी कांदा आणि मऊ व्यवस्थित त्यामध्ये भाजून घ्यायचं आहे। थोडंसं तेल सुटेपर्यंत कांदा आणि टोमॅटोला आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। हे बघा, आता यानंतर यामध्ये मी साधारणतः 1 ग्लास पाणी मी घालून घेतलं आहे। हे पाणी आता छान, ह्या पाण्याला उकळ आली की यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आहे। आता छान आपण ह्या पाण्याला उकळ काढून घेणार आहोत। आता उकळ काढून झाल्यानंतर आपण जे काही भाजून घेतलेले वडे होते, सांडगे आपण त्याला म्हणतो, ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। आणि आता याची छान अशी उकळ काढून घ्यायची, म्हणजे जे वडे आहेत ते ह्या पाण्याने व्यवस्थित शिजले जातात गरम पाण्यात आणि संपूर्ण मसाला त्यामध्ये लागला जातो। आता हे बघा, मस्त तेलाची तरी आली आहे आणि या पद्धतीने असं मंद आचेवरती हे वडे शिजवून घ्यायचे। या पद्धतीने जर भाजीला काही नसेल तर तुम्ही नक्की अशी ही वड्याची भाजी पटकन अशी बनवू शकतात। खानदेश भागात जनरली ही बनवली जाते, खूप छान लागते। तुम्ही भाजी, पोळी किंवा भाकरीसोबत ही खाऊ शकता। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईकही करा। तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा करून बघा, आवडेल तुम्हाला। आणि अशाच नवीन रेसिपींसाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा। धन्यवाद।